नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय, एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला लोकप्रियता मिळवायची, एखाद्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव आणि कर्तृत्व जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर बांधवांनो आणि भगिनींनो, त्या क्षेत्रामध्ये आयकॉन आपल्या समोर असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये मला देखील स्वतःचं नाव आणि त्यामध्ये करिअर करायचं होतं, तर मी त्या संबंधितांना आयडॉल समजतो. तर हाच घटक म्हणजे सर्वात मोठा सूत्रसंचालक कोण आहे, तर याबद्दलच आपण विषयावरती सविस्तररित्या विस्तृतरित्या या ठिकाणी आपल्याशी मी संवाद साधणार आहे. इसवी सन 2000 साली बिग सिनर्जी या प्रोडक्शन कंपनीतर्फे स्टार टीव्ही वरती प्रथमच कोण बनेगा करोडपती अर्थात केबीसीचा हा गेम शो होता आणि त्या गेम शो वरती अमिताभ बच्चन यांचं या छोट्या पडद्यावरती बांधवांनो आगमन झालं आणि तो छोटा पडदा अमिताभ बच्चन यांच्या एंट्रीमुळं तो पडदा मोठा झाला. अमिताभ यांच्या सूत्रसंचालनामुळं त्या टीव्हीवरील सूत्रसंचालनाला खऱ्या अर्थानं हिमालयाची उंची मिळाली. त्या कोण बनेगा करोडपती हा जो कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये अँकर म्हणून अमिताभ यांनी केलेलं सूत्रसंचालन निश्चितपणानं माझ्यासारख्या हजारो लाखो तरुणांना अमिताभ बच्चन यांचं अँकरिंग अतिशय प्रभावित करून टाकलं. आणि या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये आपला आवाज, स्वराघात, चढउतार कशा रीतीनं असणं आवश्यक आहे, तसेच त्याबद्दलची विस्तृतरित्या वेगवेगळ्या टप्प्यावरती अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालनाचं एक कसब निवेदकाचं त्या ठिकाणी दर्शन घडवून कोण बनेगा करोडपती या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी खऱ्या अर्थानं करून दाखवली. आणि या सर्वमान्य कार्यक्रमाचं एक प्रभावी सूत्रसंचालन अमिताभ बच्चन यांनी करत एक मोठीच बांधवांनो किमया केली. त्यामुळेच 6व्या सीझनमध्ये केबीसीची असणारी बांधवांनो लोकप्रियता ही अत्युच्च पातळीवरती राहिली, मोठ्या पातळीवर राहिली. जर या केबीसीच्या गेम शो मध्ये अर्थात कोण बनेगा करोडपती यामध्ये जर अमिताभ बच्चन जर नसते तर हा केबीसीचा असणारा हा गेम शो अगदी फ्लॉप ठरला असता आणि काही दिवसानंतर, काही कालावधीनंतर तो पूर्णपणे बंद पडला असता. आणि सूत्रसंचालक अमिताभ यांचा जो शोची खऱ्या अर्थानं ती ताकद होती. 2007 मध्ये शाहरुख खान यांना सूत्रसंचालक म्हणून त्या ठिकाणी केबीसीचा 4था सीझन शाहरुख खान यांनी सूत्रसंचालक म्हणून मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला. त्यानंतर 3 वर्ष निर्माता शांत होता, यातच सारं आलं 2010 मध्ये बांधवांनो की पुन्हा अमिताभ बच्चन यांना घेऊन स्टार ऐवजी सोनी टीव्ही वरती हा केबीसीचा 5वा सीझन अगदी मोठ्या उत्साहामध्ये सुरू झाला. आणि तोच पुन्हा त्या पूर्वीच्या असणाऱ्या त्या गेम शोला पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळं पुन्हा एकदा सर्वात मोठी झळाळी मिळाली कार्यक्रमाची. अर्थात संचालनाची लोकप्रियता पाहता या सर्वांमध्ये विविध गेम शो असतील, विविध कार्यक्रमामध्ये असतील, या सर्वांमध्ये अमिताभ बच्चन खऱ्या अर्थानं सर्वात मोठा सूत्रसंचालक आहे. कारण केबीसीचा हा असणारा कोण बनेगा करोडपतीचा हा छोटासा पडदा फक्त अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळं या पडद्याचं मोठ्या पडद्यावरती रूपांतर झालं. आणि केबीसीचा गेम शो एकाच वेळेस या देशातील, जगातील करोडो लोक हा केबीसीचा कोण बनेगा करोडपती हा गेम शो फक्त अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन ते कसे बोलतायत हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी अनेक रसिक श्रोते त्या टीव्ही समोर आपले कान करत होते. अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल की सूत्रसंचालकामुळं त्या गेम शोला एक अत्युच्च प्रतिष्ठा मिळाली, एक नाव मिळालं, लोकप्रियता वाढली, ती अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळं. म्हणून या सर्वात मोठा सूत्रसंचालक या घटकाच्या माध्यमातून देखील मी आपल्याला सांगेल की सूत्रसंचालन क्षेत्रामधला असणारा दिग्गज म्हणजे अर्थात सुधीर गाडगीळ असतील,
तसेच यामधील असणारे सिने अभिनेते बिग बी, अमिताभ बच्चन हे या सूत्रसंचालन क्षेत्रामधील सर्वात मोठा महान व्यक्ती माझ्या दृष्टीनं मला वाटत आहे. तुमच्या दृष्टीनं सर्वात मोठा सूत्रसंचालक कोण आहे तर कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगावं. तर हा विषय मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे. तर सूत्रसंचालनाचे हे विविध व्हिडिओ दररोज पाहत चला, टिपण त्याचं लिहित चला, वाचत चला, लिहित राहा, बोलत राहा, संवाद साधत राहा आणि तुम्ही यशस्वी सूत्रसंचालक होण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो.